त्या रिकाम्या इमारतीत माझ्याशिवाय दुसरा कोणच नव्हता. किमान माका तरी असाच वाटता. रात्रीचे 2 वाजले होते. इमारतीचो वॉचमन सुट्टीवर असल्यान मी एकटोच पायरे चढत वर जायत होतय. 3ऱ्या मजल्यावर पोहोचताच माका वरच्या मजल्यावरून कोणच्या तरी जोर जोरात पळण्याचो आवाज येऊक लागलो. मी आपलो थांबलाय आणि तेवढ्यात तो समोरून येणारो आवाज देखील थांबलो. कोण हा? मी आपलं ओरडून विचारूक लागलाय, पण समोरसून काहीच प्रतिसाद येत नव्हतं. माझ्या फ्लॅटपाशी पोहोचल्यावर माका असा दिसला की दरवाजो आधीच अर्धवट उघडा हा आणि मी आत शिरलाय तर आत काहीतरी कुजल्यासारखं वास माका येऊक लागलो आणि हॉलमध्ये कोणतरी ओले पाय घेऊन गेला असे काय पाऊल खुणा होते. मी हळूच बेडरूमकडे वळलाय तर थंय भिंतीवर कोळशान मोठे डोळे काढलेले दिसले. अचानक बेडच्या खालून एक हाडकुळ हात बाहेर इलो आणि त्याने माझो पाय घट्ट पकडलाय. मी खाली बघितलंय तर एक विचित्र माणूस थंय लपान होतो. तो फक्त जोर जोरात असा होतो. आज सुद्धा रात्री माझे डोळे मिटलाय की त्या बेड खालच्या हाताचा स्पर्श माका स्पष्ट जाणवता.